ठिकाणी ठेकेदाराने सुरक्षेचे असे कोणतेही उपाय केलेले नाहीत. इथं फलक लावलेला नाहीये, इथं दिवाबत्तीची कोणतीही सोय नाहीये. थंडीचे दिवस असल्यामुळं लवकर अंधारा पडतो आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता आहे. हे माहिती असताना देखील ठेकेदार आणि अधिकारी यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे. तसेच रस्त्याला पडलेल्या खड्ड्यामुळं गाडी ही आपोआप एका बाजूला सरकली जाते आणि समोरासमोर या ठिकाणी धडक होत आहे. पाठीमागील 8 दिवसामध्ये इथे 4 अपघात झालेले आहेत टू व्हीलर समोरासमोर धडकून. आणि आता प्रशासन हे केवळ नागरिकांचा जीव जाण्याचं वाट पाहत आहे का, अशीच दाट शंका नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. ह्या ज्या गाड्या येतात साधारण पुढं जे चोपडस गाव आहे त्याची लोकसंख्या पण साधारण 3-3.5 हजार आहे. पुढं वाकी ग्रामपंचायत आहे त्याची पण लोकसंख्या तेवढीच आहे. हा रस्ता पळशी, मोरगाव, मूर्ती ह्या गावांना पण जोडतो. वर्दळीचा हा रस्ता आहे. बरं, आता ही गाडी आली बघा कुठनं गेली ती, दाखवा तिकडं दाखवा. हां, हो का, ही येणारी गाडी कुठून जाती बघा आता. कोणत्या बाजूने गेली? अपोजिट साईडने, कारण पर्यायच नाही. ही गाडी मोठी कोणत्या बाजूने गेली? त्याच बाजूने, कारण ह्याला पर्याय नाही. त्याच्यामुळं जर 2 गाड्यांचे अपघात झाले किंवा असं काही प्रसंग आला तर ह्याला चुकी वाहन चालवणाऱ्याची असं म्हणता येणार नाही. ह्याला चुकी ह्या संबंधित जे अधिकारी व ठेकेदार आहे ज्यांनी असा धोकादायक रस्ता बनवलाय आणि त्यात लोकांच्या जीविताशी खेळ केलाय, हे ह्याच्यासाठी जबाबदार आहे.